एक्चुअली पहले थोड़ा ये था क्योंकि हमारा जो फैमिली है ना, तो वो जो क्या बोलते हैं प्रीस्ट फैमिली है, प्रीस्ट फैमिली म्हणजे जे आपल्यातले ब्राह्मण। ओके हाँ ऐसा था, तो पहले थोड़ा ये था, फिर बाद में हो गया हो गया ओके नाही व्हेरी गुड छान। तेव्हा तुमचं फिरणं कुठे असायचं? मी सांगू तुम्हाला आपण केम देतात की आम्ही ना किंग सर्कलला 165 मध्ये बसायचो, ती सीपी टँकला जायची शेवटचा स्टॉप, तिथे उतरायचं, थोडा उभं राहायला बोलायला, त्याच्यातच बसायचो। आम्हाला तेव्हाचे कंडक्टर ड्रायव्हर सगळे ओळखीचे झाले होते। वर जाऊन बसायचो, तिथे बसायचो, परत किंग सर्कलला उतरायचो, असं बोलायचं। काय गोड प्रेम कहाणी आहे। बरं आता दुसरं मला विचारायचं आहे की ते काय इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवतात? वायलिन वायलिन क्या हुआ था उसके? नहीं, मैं जो लंदन की ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्यूजिक है ना, वहाँ का मैं पोस्ट ग्रेजुएट हूँ। क्या बात है। और जो म्यूजिक है तो वेस्टर्न क्लासिकल। अरे वेरी गुड। 1972 में बजाता था, इंस्ट्रूमेंटल बजाते थे, है ना? इंस्ट्रूमेंट। 1970 में आपके लाइफ में परकशन आ गया। कंडक्टर आ गया, ऐसा बोला। म्हणजे स्वरवाद्य होतं, त्याच्याबरोबर तालवाद्य पण आलं। मला सांगा इतक्या वर्षानंतर तुम्ही इतके आनंदी आहात, सुखी आहात? एकदम हेच जास्त महत्त्वाचं, हेच जास्त महत्त्वाचं आहे। बरोबर आहे, अगदी। बरं तुमच्या सुखाचं रहस्य काय? गप्प राहणं हेच? जरा थोडं हिंदी इंग्लिश नाही, बोला, याने- कळणार। वाटलं काय तुम्हाला? सायकल चालवताना मराठी मुलगी बघते ते कसं कळलं होतं? एनिवे, पण या गमती सुरूच असताना आता पहिला खेळ कुठला तो आपण अनुभवणार। कुठली एक चिठ्ठी? कॅरमच्या सोंगट्या थांबवणे। खेळ सोपा आहे। कॅरमच्या सोंगट्या त्या विशिष्ट अंतरावरून मारायच्या आणि त्यानंतर एका टप्प्यावर जिथे पांढरी रेष आहे त्याच्या पुढे जाऊन ती थांबली पाहिजे। खाली पडली तर उपयोग नाही। 3 थांबल्या की 1000 रुपयाचं पहिलं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक सोंगटीला 200 रुपये अशी वाढ होत जाणार। हां, खेळा। एक, 2, 1 मिनिट, कोण म्हणाला टेम्पो काढला? चला 1000 रुपयाचं पहिलं बक्षीस मिळालेलं आहे। 1200। गंमत असते खरं तर खेळ किंवा त्या खेळातल्या बक्षिसापेक्षा तो आनंद हा जास्त महत्त्वाचा। 1200 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं असेल। ऐकायचंय सगळ्यांकडनं। इतका वेळ हे काय म्हणत होते दोघे जण आपण ऐकलं। आता मला तुमच्या काय भावना आहेत त्या जाणून घ्यायच्या आहेत। बाबांपासून सुरुवात करूया, माईक द्या। हॅपी आहेत ना? द्या पाठीमागे। She's all the way from US. अच्छा, Dentist. very good. Who's come for this show. ॲक्च्युली मला जेव्हा रुहीनी फर्स्ट सांगितलं होतं तेव्हा ॲक्च्युली रुही सर्वात शांत आईबाबांचं ऐकायला लाईक व्हेरी नाईस सिन्सिअर मुलगी होती। आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम कपिलला भेटली ॲक्च्युली मी खूप एक्साईट झाली, कारण की आमच्या फॅमिलीमध्ये कोणी अजून डेंटल असं ह्याच्यात नव्हतं, तर मला डेंटल फील्डमधलं कोणतरी बोलायला भरपूर गप्पा वगैरे मारायला मिळाला। आणि आय थिंक ते खूप बॅलन्स करतात एक दुसऱ्यांना, म्हणजे एकदम छान इन स्पाईट ऑफ द अँगर आणि सगळं खूपच चांगले कपल। थँक्यू। आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये ही एकटीच मुलगी आहे। बरं। हां, माझ्या लग्नाला 16 वर्ष झाली आहेत आता। आणि थोडंसं माहिती होतं आधी, कारण का आम्ही पण गोरेगावमध्येच राहतो, पण जिथपर्यंत कन्फर्म बोलायचं कसं की बाबा आहे का नाही आहे। आणि नंतर 1-2 एपिसोडनंतर असं कन्फर्म झालं आणि नंतर मामा मामी येऊन सांगितलं बाबा असं असं आहे म्हणून। पण आता त्या दोघांचं 11 वर्ष लग्नाला झाल्यापासून म्हणजे पहिल्यापासून आम्हाला वाटलंच नाही की हा कोणतरी वेगळा आहे म्हणून, आमचाच वाटला आणि अजूनही आमचाच वाटतोय। व्हेरी गुड, छान, थँक्यू। बोला, कोण बोलणार आहे अजून? ह्या दोघांचं सुद्धा सेम आहे, गुजराती मराठी। अरे वा, ऑलरेडी लव्ह मॅरेज असल्यामुळे मराठी गुजराती कॉम्बिनेशन। आमच्या लग्नाला यांच्याकडून काय जास्त विरोध? व्हेरी गुड। आमचं पण सेम कॉम्बिनेशन, मी मराठी आणि
आणि काय काय कान मंत्र कपिलने रोहनला दिले होते की हो कसे पॅरेंट्सना पटवायचं. द्या आईकडे द्या जरा. सून माझी खूपच सुंदर आहे आणि शांत आहे, पण कपिल त्याच्यावर वैतागल्यानंतर ती वैतागते. हां व्हेरी गुड. अँग्री बट ऑन काव्या. मग त्याचा राग तिच्यावर काढते. हा, त्यांच्या राग ती मुलांवर काढते. ते तुमच्या मुलामुळे. पण तरी पण मी एक सांगते की ती खूपच हार्डवर्कर आहे. येस, शी इज हार्डवर्कर. ती ऑफिसला पण जाते, घर पण सांभाळते, मुलांना पण सांभाळते, ट्युशनला सोडते, घरी आणते, जेवण करते. बरोबर. एनिवे या सगळ्या आठवणी, या आठवणी असताना आता 3 आव्हानं तुम्हाला पेलायची आहेत आणि अभिनय करायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ते ओळखायचं आहे. हां घ्या एक चिठ्ठी, बघू काय आहे. मराठी चित्रपटाचं नाव आहे. वेळ सुरू झाली. अभिनंदन. चला, ही पहिली भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. थँक्यू. दुसरी चिठ्ठी, गाणं आहे, मराठी गाणं आहे. करणार की नाही तुम्ही गोरी गोरी छान, गोरी गोरी पान, सुंदर लाजली, गोड गोड गाणं म्हणायला लागेल. धन्यवाद. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तिसरी चिठ्ठी, आता म्हण ओळखा. हा हो दे हो दे. हत्ती गेला आणि अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू, केप्रकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. 3 अपेक्षा मिस्टरांकडून व्यक्त करायच्या असतील तर कुठल्या? 3. पहिली अपेक्षा, त्याने राग शांत करावा. 1 मिनिट. मान्य आहे? मंजूर आहे. होणार राग कमी? चला 1. दुसरी, घरी आल्यानंतर मोबाईल साईडला ठेवून मुलांना जरा वेळ द्यावा. अरे वा, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. काय हो? मान्य आहे. म्हणजे मंजूर. घरात येताना बंद करायचा, घरातून बाहेर पडताना दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू करायचा. बरोबर ना? डन. हां चला. होणार उद्यापासून? आजपासून. अरे क्या बात आहे. 2. तिसरी, तो सोशल वर्क खूप करतो, म्हणजे कधी कधी त्याचा दुरुपयोग घेतला जातो दुसऱ्यांकडून. तर कोण ॲक्च्युली तुझा यूज करतोय, कोण नाही करत, हे जरा ओळखायला शिकावं अशी मला. बरं कळलं का? तुम्ही खूप मनापासून सगळ्या गोष्टी करता, पण ते कोणीतरी फायदा घेत. त्यांचं म्हणणं आहे की नेमकं कोण स्वार्थासाठी करतंय, कोण काय करतंय, याचा जरा माणसं ओळखायला शिका थोडक्यात. एक्झॅक्टली. आय ट्राय. ओके. आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. थोडा डोकं शांत ठेव. अच्छा कळलं का? हो. हां 1. 2. आणि थोड़ा सेकंड, थोड़ा खुद को टाइम दो. स्वतःला वेळ द्या. फ्रेंड्स बनाओ, थोड़े घूमो, थोड़ा बाहर का एटमॉस्फेयर देखो. सोशल वर्क. सोशल वर्क. सिर्फ जॉब, घर, किचन सब कुछ नहीं होता. आणि त्याच्यानंतर मग बघितलं की तिकडे बरीचशी ओळखीची अशी येतात की त्यांचं पण लव आहे एकमेकांशी. मग आम्ही ते हॉटेल सोडलं, कारण का घरी समजण्याची भीती असते म्हणून. मग परत असं हॉटेल हे केलं की तिकडे कोणीच नाही म्हणून. काय नाही विचार करतो. नाही, घरून येताना तर ठरलेलं हॉटेलचं बोलायचं नाही. आता कसं काही बोलली.